नमस्कार, मी सतीश आसाराम वराट घेऊन आलोय तुमच्यासाठी पुस्तक परिचयमध्ये मी अल्बर्ट इलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी. पाने क्रमांक 160. पुस्तकातील भाग 8. मॉर्निंग साईड हाईट्स मॅनहॅटलगत असलेल्या या परगण्याला विद्येचं माहेरघर का म्हणतात हे या भागात हिंडल्याशिवाय कळणं कठीण होतं. मॉर्निंग साईड पार्कपासून रिव्हरसाईड पार्कपर्यंत पसरलेले या परगण्यात बर्नार्ड कॉलेज, मॅनहॅटन स्कूल ऑफ म्युझिक, बँक कॉलेज ऑफ एज्युकेशन अशा कितीतरी संस्था होत्या. यातल्या प्रत्येक संस्थेनं शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला होता. कोलंबिया विद्यापीठाने मॉडेलिस ॲव्हेन्यूमधून या भागात का स्थलांतर केलं ते इथे प्रत्यक्ष आल्यानंतरच कळत होतं. या विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या बाहेर मी मुलाखतीसाठी माझी वेळ यायची प्रतीक्षा करत होतो. मानसशास्त्रात एम.ए.ची पदवी घेण्याचं नक्की केल्यावर त्याबाबत पावलं उचलायला मी सुरुवात केली होती. सिटी कॉलेजमध्ये पदव्युत्तर विभाग सुरू झाला नव्हता. पदव्युत्तर विभाग असणाऱ्या अनेक विद्यापीठांची माहिती मी जमवली होती. मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी इतर कुठल्याही विद्यापीठापेक्षा कोलंबिया विद्यापीठातला मानसशास्त्र विभाग हा ख्यातनाम आहे. जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा 7 संस्थांमध्ये कोलंबिया स्कूल ऑफ सायकोलॉजीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं. जेम्स कॅटेल, एडवर्ड थॉर्नडिक, रॉबर्ट वुडवर्थ अशा इथल्या दिग्गज मानसशास्त्रज्ञांनी विभाग प्रमुखांची कारकीर्द गाजवलेली होती. मानसशास्त्र विभागाचे सध्याचे प्रमुख होते डॉक्टर हेनरी गॅरट. संख्याशास्त्राचे प्रकांड पंडित असलेल्या डॉक्टर गॅरट यांनी लिहिलेले ग्रंथ मानसशास्त्राचे विद्यार्थी कोळून प्यायचे. या विभागात प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला होता. एम.ए.साठी तेथे असलेल्या जागा मर्यादित असल्यामुळे डॉक्टर गॅरट स्वतः मुलाखत घेऊन योग्य उमेदवारांची निवड करणार होते. त्यांच्याबरोबरच्या मुलाखतीची मी वाट पाहत होतो. धाकधूक, काळजी, प्रखर इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा, आत्मविश्वास अशा संमिश्र भावनांची गर्दी मनात उसळली होती. अल्बर्ट इलिस केबिन बाहेर बसलेल्या कारकुनाने मोठ्याने नाव पुकारलं. फाईल उचलून मी आत गेलो. आधुनिक सुखसोयी असलेल्या त्या प्रशस्त केबिनमध्ये वर्तुळाकार टेबलाच्या मागे डॉक्टर गॅरट बसले होते. बुद्धिमत्तेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मी आत जाताच समोरच्या खुर्चीवर बसण्यासाठी त्यांनी खून केली. मी दिलेली फाईल ते चाळायला लागले. अल्बर्ट, पदवी परीक्षेतल्या उत्तम गुणाबद्दल सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो, पण त्याचबरोबर एक बाब निदर्शनास आणून देणं ही मला तितकंच गरजेचं वाटतंय. तुझ्याकडे व्यापार व्यवस्थापनातील BBAची पदवी आहे. ती पदवी मानसशास्त्रातली नाही. एम.ए.साठी मानसशास्त्र विषयातलीच किंवा त्या विषयाशी संलग्न म्हणजे सामाजिक शास्त्रातली पदवी असणं आवश्यक आहे. तुझी BBAची पदवी मानसशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. सडेतोडपणे बोलणाऱ्या डॉक्टर गॅरट यांनी सुरुवातीलाच बॉम्बगोळा टाकला. सर, मानसशास्त्रातली पदवी माझ्यासाठी नसली तरी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची माझी अत्यंतिक इच्छा आहे. नेटाने प्रयत्न करून पदवीची कमतरता मी भरून काढेन. स्वतःला सावरून मी आत्मविश्वासाने म्हटलं, तू जरी अभ्यास केलास तरी तुला विज्ञानाची बैठक नाही. ती तू कशी मिळवशील? मानसशास्त्र हे शास्त्र आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मनोव्यापाऱ्यांचा अभ्यास करणारी ती एक सामाजिक विज्ञानाची शाखा आहे. मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याला विज्ञानाची उत्तम बैठक असणं गरजेचं आहे. ती नसेल तर तुला एम.ए. करता प्रवेश देणं अवघड आहे. त्यांनी मुद्दा अधिक स्पष्ट केला. BBA करताना पदार्थ विज्ञान हा विज्ञानाचा विषय मी अभ्यासला आहे. सर्टिफिकेटकडे निर्देश करत मी म्हटले, हो, पण या व्यतिरिक्त विज्ञानाचे इतर कुठलेही विषय तुझ्या अभ्यासक्रमात नव्हते. आणि जरी पदार्थ विज्ञान हा विषयाचा समावेश अभ्यासक्रमात असला तरी तो केवळ 2 टर्म पुरताच, म्हणजेच अगदी जुजबी स्वरूपाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून वृद्धिंगत करण्यासाठी त्या विषयाचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. इतक्या मर्यादित कालावधीत त्यांनी जुजबी स्वरूपात विज्ञानासारखा विषय आटोपता घेतला असेल तर तो शिकल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवात विद्यार्थ्यांच्या मनात होण्याची संभावना मला कमी वाटते. मानसशास्त्रातल्या एम.ए.च्या पदवीसाठी तुला कुठलीच पूर्वपीठिका नाही. पदवी परीक्षेत उत्तम गुण असले तरी तुला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणं कठीण आहे. पूर्वीच्या रोखठोक भाषेत त्यांनी उत्तर दिलं. मी सरदच झालो, पण मागे न हटता स्पष्ट सुरात त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मी विविध विषयांवर वाचलेल्या अनेक ग्रंथांबद्दल, लॅम्पबद्दल, मानसशास्त्रज्ञ होण्याच्या माझ्या महत्त्वाकांक्षाबद्दल, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाबद्दल मी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात त्यांना सांगितलं. ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. उत्तरादाखल ते म्हणाले, प्रेम, विवाह, कामभावना अशा अनेक विषयांनी तू झपाटलेला दिसतोस. पण लक्षात ठेव, हे सर्व विषय साहित्यात ठीक आहेत, पण शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कारकीर्द घडवायची असेल तर शास्त्रशुद्ध अभ्यास करता येतील असे विषय निवडण्याची तयारी तू ठेव.
तू वेगवेगळ्या विषयावर अनेक ग्रंथ वाचले आहेस, पण स्पष्ट सांगायचं तर त्याचा इथे काही उपयोग नाही, कारण ते वाचन तू आवडीखातर केलेलं आहेस. अशा वाचनाला निश्चितच दिशा नसते. ते वाचन म्हणजे पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध अभ्यास नव्हे. विज्ञानाचा पाया भक्कम नसलेल्या विद्यार्थ्याला मानसशास्त्राचं आधुनिक शिक्षण जड जाईल. त्यामुळे अभ्यासक्रमासाठी तुला प्रवेश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यांचं हे निर्वाणीचे उद्गार ऐकल्याबरोबर माझी प्रवेश मिळण्याची आशा मावळून गेली. निराशा झाकोळून आली. त्या क्षणी मी स्वतःला थांबवलं. विचार विजेच्या वेगाने पळायला लागले. मुलाखत संपून उभं राहत असताना क्षणार्धात एक विचार तरळून गेला. अखेरचा प्रयत्न करण्यासाठी मी धैर्य एकवटलं. सर, टेबलावरच्या कागदपत्रात गुंतलेली त्यांची नजर झटकन माझ्यावर रोखली गेली. सर, एक विनंती आहे. त्यांच्या नजरेत प्रश्नचिन्ह उमटलं. सर, सध्या तरी या अभ्यासक्रमाला मला प्रवेश मिळणार नाही हे तर स्पष्टच आहे, पण एक शेवटची संधी तुम्ही देऊ शकाल काय? नवीन टर्म ऑगस्ट शिवाय सुरू होणार नाही. नुकतीच सर टर्म चालू झाली आहे. या 2 महिन्याच्या कालावधी माझ्याकडे आहे. या समर टर्ममध्ये उपस्थित राहण्याची जर तुम्ही मला परवानगी दिली तर मानसशास्त्रातले 2च विषय निवडून मी परीक्षा देईन. ऑगस्ट चालू होण्यापूर्वी परीक्षेचा निकालही लागेल. मला जर त्या विषयाला चांगले गुण मिळाले तर आपलं मानसशास्त्र विभागात मला प्रवेश देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करू शकाल का? मी नम्रपणे त्यांना विचारलं. त्यांनी क्षणभर माझ्याकडे टक लावून पाहिलं. पुढच्या क्षणाला त्यांचे उद्गार कानावर पडले. ठीक आहे, या टर्मला बसण्याची मी तुला परवानगी देतो, पण प्रवेश द्यायचा की नाही ते मात्र तुझ्या गुणांवर अवलंबून राहील. माझा आनंद उसळून वाहू लागला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. इट्स ऑल राईट, ऑल द बेस्ट. शुभेच्छा देत त्यांनी मला निरोप दिला. कॅबिनमधून बाहेर पडताना माझ्यावरची जबाबदारी आता अजून वाढली हे लक्षात आलं. त्यांची एकूण सडेतोड भूमिका पाहता माझी विनंती त्यांनी कशी काय मांडणी केली याचा फार आश्चर्य वाटत होतं, पण त्यावर विचार करण्यात फारसा वेळ न दवडता पुढे काय करायचं यावर मी लक्ष केंद्रित केलं. विनंती मान्य करून डॉक्टर गॅरेट यांनी माझ्या बुद्धी क्षमतेचं आव्हान दिलंय असंच मला वाटत होतं. हे आव्हान कठीण असलं तरी ते यशस्वीपणे पेलण्याचा मी चंगच बांधला. ते शिकवत असलेल्या संख्याशास्त्रीय विषयासंबंधीचे 2 अभ्यासक्रम समर टर्ममध्ये मी मुद्दाम निवडले. या दोन्ही विषयांच्या अभ्यासाची कसून तयारी केली. या दोन्ही अभ्यासक्रमात ही सर्वोत्कृष्ट श्रेणी प्राप्त करून दाखवली. यातल्या एका विषयात तर 100% गुण मिळून विद्यापीठातले त्यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. रिझल्ट घेऊन जेव्हा डॉक्टर गॅरेटला भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य झळकत होतं. त्यांनी माझं अभिनंदन केलं, पण मला विज्ञानाचा अनुभव नसल्याचं त्यांचं मत कायम होतं. विज्ञानाच्या क्षेत्रातले काही अभ्यासक्रम ही मानसशास्त्राच्या जोडीने पूर्ण करण्याची अट घालून त्यांनी मला EMAला प्रवेश दिला. प्रवेश मिळवला खरा, पण आता वेगळीच अडचण उभी ठाकली. हा अभ्यासक्रम नजरेखालून घालत असताना आढळून आलं की हा अभ्यासक्रम क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे चिकित्सक मानसशास्त्राचे प्राध्यापक तयार करण्यासाठी आखलेला होता. याउलट चिकित्सक मानसशास्त्रज्ञ म्हणून व्यवसाय करण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती. पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा माझा मुख्य हेतू लॅम्पसारख्या संस्थेद्वारे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय करणं हा होता. ही पदवी जर मी घेतली असती तर मला केवळ शैक्षणिक क्षेत्रातच कार्यरत राहायला लागलं असतं. पदवी घेऊनही स्वतंत्र व्यवसाय जर करता येत नसेल तर मग त्या पदवीचा उपयोग तरी काय, असा प्रश्न मला भेडसावायला लागला. कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही हे मी मनाशी ठरवलं होतं. ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी काय काय करता येईल याचा स्वस्थ चित्ताने आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला. स्वतःच्या भावनिक प्रक्रियांबद्दल मी अधिकाधिक जागरूक होत गेलो. जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होतो तेव्हा कुठलाच पर्याय आता उपलब्ध नाही अशी स्वतःची समजूत करून घेत असतो. समस्येभोवती असलेले भावनिक अवस्थेचे ढग दूर केले की मग समस्येकडे तटस्थपणे आणि सुस्पष्टतेने पाहता येतं. अशा तटस्थपणे माझ्या पुढचा इतर पर्यायांची चाचपणी मी करायला लागलो. मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाची माहिती परत नव्यानं गोळा करायला मी सुरुवात केली. या कालावधीत मी न्यूयॉर्क विद्यापीठातल्या मानसशास्त्र विभागातही तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश घेऊन ठेवला. भवितव्याचा मार्ग अनपेक्षितपणेच माझ्यासमोर खुला झाला. मानसशास्त्र विषयक अभ्यासक्रमांची माहिती मिळवत असताना मॉर्निंगसाईड हाईट्समधल्या टीचर्स कॉलेजमध्ये चिकित्सक मानसशास्त्राचा MAचा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम नुकताच सुरू झाल्याचा सुगावा लागला. हे कॉलेज कोलंबिया विद्यापीठाशी संलग्न होते. चौकशीसाठी तेथे गेल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला. आयरिंग लॉर्ज, गॉडविन वॉटसन, बुनो क्लॉफर, पर्सिकल सिमॉडन्स, इतर लॉयड जोन्स, रोलोमे यांच्यासारखे नामवंत प्राध्यापक तिथे मानसशास्त्रज्ञ विषय शिकवत होते. यातला प्रत्येक प्राध्यापक हा मानसशास्त्राच्या क्षेत्रातील रती महारथी गणला जात होता. अशा प्राध्यापकांच्या हाताखाली शिकायला मिळणं ही एक फार मोठी पर्वणी होती. या कॉलेजमधली प्रवेश प्रक्रिया ही डॉक्टर गॅरेट यांच्या विभागातल्या प्रवेश प्रक्रियेपेक्षा जास्त सुलभ होती. मी व्यापार व्यवस्थापनातला पदवीधर असलो तरी मानसशास्त्रात MA करायला हे कॉलेज कुठलाच आक्षेप घेत नव्हतं. विज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केलाच पाहिजे असंही बंधन तिथं नव्हतं. विद्यार्थी जर खरा ज्ञानपिपासू असेल तर या विषयाचं पूर्ण प्रशिक्षण नसतानाही
अथक प्रयत्नांच्या बळावर तो पुढे जाऊ शकतो, असं या कॉलेजचं धोरण होतं. पहिल्याच वर्षी 32 अभ्यासक्रम असलेल्या शिक्षणक्रमाला मला प्रवेश मिळाला. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. हातात आलेल्या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं. कॉलेजमधली सकाळची व्याख्यानं आटपून 10:30च्या सुमारास मी डिस्टिंक्टिव्ह क्रिएशनमध्ये जायला लागलो. लॅम्प बंद केल्यामुळे मला मोकळा वेळ हाताशी राहत होता. ऑफिसचं काम झटपट आटपून तो वेळ मी वाचवत आणि अभ्यासात घालवायला लागलो. मित्रांच्या गोतावळ्यात रमणं मी सोडून दिलं. डोळ्यांसमोर आता फक्त एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे MA ची पदवी प्राप्त करणं. केवळ 1 वर्षाच्या अवधीत तो सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून MA ची पदवी मी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. अँड्रूज ॲव्हेन्यूमधल्या आमच्या घरात आता लॅम्पच्या जागी नवीन बोर्ड स्थापन झाला. अल्बर्ट इलिस MA मानसशास्त्रज्ञ. लॅम्पमुळे उपचारक म्हणून माझ्या बऱ्यापैकी नाव झालं होतं. मानसशास्त्रज्ञ म्हणून बोर्ड लागल्यावर हळूहळू आठवड्यातून 3-4 माणसं स्वतःवर मानसोपचार करून घेण्यासाठी माझ्याकडे यायला लागली होती. तत्पूर्वी लॅम्पमध्ये समस्याग्रस्त व्यक्तींवर मी मानसोपचार करतच होतो. उपचारांसाठी केवळ ज्ञान, अनुभव आणि स्वतःत केलेलं चिंतन एवढी साधनसामुग्री त्यावेळी माझ्यापाशी होती. पण त्या उपचारांना कुठल्याही विशिष्ट सिद्धांताची बैठक नव्हती. अशी बैठक नसेल तर त्या मानसोपचारांना निश्चित दिशा किंवा सुसूत्रता नसते, हे मला कळून चुकलं. भक्कम सैद्धांतिक बैठक हा मानसोपचाराचा सल्लामसलत होते. सल्लामसलत आणि मानसोपचारात नेमका फरक काय असावा याबाबतचे विचार हळूहळू स्पष्टपणे प्रकट व्हायला लागले होते. सल्लामसलत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांचं ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी पद्धतशीर व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज नाही. कुठलीही अनुभवी व्यक्ती किंवा व्यावहारिक शहाणपण असणारी व्यक्ती अनुभवाच्या आणि चातुर्याच्या बळावर सल्ला देऊ शकते. अनेक वेळा हा सल्ला इतरांना उपयोगी पडू शकतो, पण हा सल्ला कधी कधी उपयोगी ठरला तरी ह्या सल्लामसलतीला मानसोपचाराचं स्वरूप येऊ शकत नाही. शिवाय असा सल्ला बदसल्ल्याचं रूपही घेऊ शकतो. मानसोपचार हे सामान्य सल्लामसलतीपेक्षा जास्त सखोल असतात. एखाद्या मनुष्याचं लग्न बराच काळ होत नसेल आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला असेल तर त्याला सुयोग्य वधू मिळवून देणं हे मानसोपचाराचं उद्दिष्ट नसतं. कारण सुयोग्य वधू मिळणं किंवा न मिळणं हे व्यावहारिक समस्या आहे. ती सोडवण्यासाठी अनेक मॅरेज ब्युरो आहेत. म्हणजेच व्यावहारिक समस्या सोडवणं हे मानसोपचाराचं उद्दिष्ट नाही. मानसोपचाराचं खरं उद्दिष्ट म्हणजे माणसाने आपल्यापुढील व्यावहारिक समस्येभोवती निर्माण केलेलं भावनिक वादळ नष्ट करणं आहे. असं वादळ निर्माण झालं असेल तर लग्न न होण्यासारख्या व्यावहारिक प्रश्नांकडे तटस्थपणे पाहण्यात अडथळा येतो. हा अडथळा मानसोपचाराने दूर केला जातो. मानसोपचार मनुष्याला व्यावहारिक प्रश्नांकडे संत्रस्त भावनेने न पाहता शांत चित्ताने आणि तटस्थ राहून पाहायला शिकवतात. त्यामुळे तो व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी जोमाने प्रयत्न करू शकतो. हे उद्दिष्ट समोर ठेवून समस्याग्रस्त व्यक्तींवर भक्कम सैद्धांतिक ज्ञानाच्या आधारे उपाय करण्याची उत्तम संधी मला आता प्राप्त झाली होती. त्यांच्यावर उपचार करताना कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा याचाही मी सलगपणे विचार करायला लागलो. MA करत असताना अनेक मानसशास्त्रीय सिद्धांताची आणि त्यावर आधारलेल्या मानसोपचारांची ओळख मला झाली होती. मानसोपचाराच्या अनेक पद्धती असल्या तरीही उपचार करताना मुख्यतः 2 पद्धतीचा अवलंब मानसोपचार तज्ज्ञ करत होते. त्यातली एक पद्धत म्हणजे डॉक्टर कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या व्यक्तिप्रधान उपचार पद्धत. या पद्धतीचा भर मानसोपचार तज्ज्ञांनी समस्याग्रस्त व्यक्ती स्वतःची समस्या सोडवायला समर्थ आहे असं समजून तिला मार्गदर्शन न करता अप्रत्यक्षपणे आणि सूचकतेने दिग्दर्शन करण्यावर होता. तिला उघडरित्या काही शिकवणं म्हणजे स्वतःची मतं तिच्यावर लादणं अशी या मानसोपचार पद्धतीची भूमिका होती. मानसोपचार करून घेणाऱ्या व्यक्तीला पेशंट म्हणजे रुग्ण न म्हणता क्लायंट म्हणण्याचा प्रघात रॉजर्स यांनी सुरू केला होता. रुग्ण या शब्दात आजार किंवा रोग असा अर्थ अभिप्रेत आहे. मानसोपचारासाठी असलेली व्यक्ती रोगी नसते, तर तिची समस्या निरसनाची क्षमता तात्पुरत्या काळासाठी कुंठली असल्यामुळे तिला मानसोपचारांची गरज असते. ही क्षमता पुन्हा प्रज्वलित करून त्या व्यक्तीला स्वतःची समस्या सोडवण्यासाठी मदत करणं हे मानसोपचाराचं कार्य आहे, असं रॉजर्स यांचं प्रतिपादन होतं. मानसोपचारासाठी येणाऱ्या व्यक्तीला क्लायंट असं संबोधण्याच्या रॉजर्स यांची मानवतावादी भूमिका मला पटत होती. व्यक्तीला संपूर्णतः समजून घेण्याच्या पायरीलाही माझी सहमती होती. पण अशी व्यक्ती जेव्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे येते तेव्हा भावनिकदृष्ट्या ती इतकी अस्वस्थ असते की स्वतःच्या समस्येचा स्थिर दृष्टीने मागोवा घेणं तिला अवघड जातं. अशा वेळी तिला कुठलंही मार्गदर्शन न करता फक्त दिग्दर्शन करत बसणं मला नामंजूर होतं. तिच्यावर उपचार करताना वेळेत प्रसंगी सरळ मार्गदर्शन करण्यात मला काहीच वावगं वाटत नव्हतं. किंबहुना अनेक वेळा ती हितकारकच ठरतं, असाही माझा अनुभव होता. उपचार करताना व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्याला
हितकारक ठरेल असं प्रशिक्षण तिला देणं गरजेचं होतं. उलट सुरुवातीच्या काळात जितक्या लवकर मानसशास्त्रज्ञ पुढाकार घेऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण तिला देईल तितक्या लवकर तिची भावनिक अस्वस्थता दूर होईल अशी माझी भूमिका होती. त्यामुळे या मानसोपचार पद्धतीचा अवलंब करण्यात मला रस नव्हता. मानसोपचार तज्ज्ञ वापरत असलेली दुसरी पद्धत म्हणजे डॉक्टर सिगमंड फ्राईड यांची मनोविश्लेषणाची उपचार पद्धती. माझ्या परिचयातल्या बहुतेक मानसोपचार तज्ज्ञावर डॉक्टर फ्राईड यांच्या मनोविश्लेषण पद्धतीचा जबरदस्त प्रभाव होता. फ्राईड यांची मन या विषयाची संकल्पना अशी होती की मनाचं विभाजन 3 स्तरात झालेलं असतं. आपल्याला स्पष्टपणे जाणवणारे मनोव्यापार म्हणजेच मनाचा पहिला स्तर, त्यालाच म्हटलं जातं बोध मन अथवा प्रकट मन. मनाच्या या स्तराच्या घडामोडीचं संपूर्ण जाणीव आपल्याला असते. मनाच्या दुसऱ्या स्तराला म्हटलं जातं अर्धजागरूक मन. मनाच्या या स्तरावर चाललेल्या घडामोडीबाबत आपण पूर्णतः जागरूक नसतो, पण थोडासा प्रयत्न केला तर त्या घडामोडीच्या जाणीवीच्या पातळीवर येऊ शकतात. मात्र मनाचा बहुतांशी म्हणजे जवळजवळ 2/3 भाग तिसऱ्या स्तराने व्यापलेला असतो. या स्तराला म्हटलं जातं अबोध किंवा अप्रकट मन. या स्तरावर चाललेल्या घडामोडींबाबत आपण संपूर्णतः अनभिज्ञ असतो. आपल्या अनेक इच्छा, वासना, प्रेरणा नैसर्गिक स्वरूपात इतरांपुढे व्यक्त करणं शिष्टसंमत नसल्यामुळे आपण त्या दडपून टाकत असतो. त्या व्यक्त न करण्याचं दडपण कामभावना आणि आक्रमक भावनांच्या बाबतीत जास्तीत जास्त असल्यामुळे दडपलेल्या इच्छा प्रामुख्याने या 2 भावनांशी निगडीत असतात. कितीही दडपल्या तरी या इच्छा सहजासहजी नष्ट होत नाहीत. स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याकरता त्या वारंवार प्रकट मनाकडे झेपावत राहतात. पण दडपणामुळे प्रकट मन त्या ठोकरत राहत. सत्य शेवटी त्या अबोध मनात प्रविष्ट होतात. अबोध मनातील घडामोडींची आपल्याला जाणीव नसल्याने जणू काही त्या मनात अस्तित्वातच नाहीत अशी स्वतःची समजूत आपण करून घेत असतो. प्रत्येक व्यक्ती ही कमी अधिक प्रमाणात कुठल्या ना कुठल्या इच्छांचं दमन करतच असते. पण इच्छांचं केलं जाणारं हे दमन जर खूप तीव्र प्रमाणात व अजांत होत असेल तर त्या अबोध मनालाही जुमानत नाहीत. तितक्या तीव्र प्रमाणात दमन केलं असेल तेवढ्याच तीव्रतेने त्या उफाळून मनोविकृतीच्या स्वरूपात वर येतात. मनोविश्लेषण शास्त्र सांगतं की मनोविकृतीच्या स्वरूपात वर येतात. मनोविश्लेषण शास्त्र सांगतं की मानसिक विकृतीचं मूळ हे प्रामुख्याने अबोध मनातल्या दडपलेल्या गेलेल्या कामभावना आणि आक्रमक भावनेतच असतं. अबोध मनातल्या या भावना शोधून काढण्यासाठी बालपणीच्या विसर पडलेल्या घटना परत आठवून त्यांच्या नव्याने शोध घेतला जातो. स्वप्नांचं विश्लेषण केलं जातं. अनिर्बंध व मुक्तपणे बोलण्यास व्यक्तीला प्रवृत्त केलं जातं. अबोध मनातल्या भावना शोधून काढून त्याची जाणीव व्यक्तीला करून देणं आणि त्याचा स्वीकार करायला शिकवणं म्हणजेच तिला अंतर्दृष्टी प्राप्त करून देणं हे मनोविश्लेषण तज्ज्ञांचं मुख्य काम असतं. लॅबमधून लैंगिक समस्यावर उपचार करताना माणसाच्या कामप्रेरणेचे प्रचंड प्रमाणात केलं जाणारं दमन आणि त्यामुळे त्या प्रेरणेला होणारा तीव्र अवरोध मी जाणून होतो. लैंगिक समस्यांना मुख्यतः ते दमनच कारणीभूत असतं अशा निष्कर्षालाही मी येऊन पोचलो होतो. फ्राईड यांनी मांडलेल्या सिद्धांताचं माझ्या निष्कर्षाशी बरंच साधर्म्य असल्यामुळे मनोपचारासाठी मुख्यतः मनोविश्लेषण पद्धतीचा वापर करणं मला संयुक्तिक वाटतच होतं. पण या पद्धतीचा वापर केला तरीही मी कडवा आणि पोथीनिष्ठ मनोविश्लेषण तज्ज्ञ नव्हतो. कुठल्याही गोष्टीबाबत मग ती म्हणजे तत्व असो, मूल्ये, विचार संप्रदाय असो अथवा व्यक्ती असो, आपण जेव्हा कडवी भूमिका घेतो तेव्हा आपली विचारधारा एकांगी होऊ लागते. परिणामी तिचा आपण विचारशून्यपणे स्वीकार करू लागतो. फ्राईड यांनी मांडलेला सिद्धांत हा मानसशास्त्रज्ञाच्या क्षेत्रात निश्चितच क्रांतिकारी होता. पण वैज्ञानिक निकषांवर तो टिकत नसल्यामुळे त्यालाही घणाघाती टीकेला तोंड द्यावं लागत होतं. मानसोपचाराच्या इतर प्रचलित पद्धतीपेक्षा मनोविश्लेषणाची पद्धत मला जास्त सखोल वाटत होती. अर्थात त्यातल्या काही बाबी खटकतही होत्या. मनोविश्लेषणाचं सखोल प्रशिक्षण घेतलं तर शंकानिरसन होऊ शकेल असंही वाटत होतं. प्रचलित मानसोपचार पद्धतीमध्ये अनेक कच्चे दुवे आढळून येत असले तरी ते सर्व दुवे साधणारी मानसोपचाराची अधिक उपयुक्त पद्धत सापडत नव्हती. ती शोधून काढण्याच्या दृष्टीने माझं विचारमंथन चालू होतं. तोपर्यंत उपचारासाठी मनोविश्लेषणाचाच अवलंब प्रामुख्याने करायचा अशी खुणगाट मी बांधली. मानसोपचारासाठी आवश्यक असणाऱ्या मानसिक प्रक्रियांचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी मानसशास्त्रातलं MA पर्यंतचं शिक्षण मला अपुरं वाटायला लागलं. एकतर MAच्या पदवीला व्यवसायाच्या दृष्टीने फारसं वाव नव्हता. दुसरं म्हणजे मानसशास्त्रातलंच अधिक उच्च शिक्षण घेऊन त्या शास्त्रातलं अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आस मला लागली होती. PhDच्या संशोधनासाठी टीचर्स कॉलेजमध्येच मी प्रवेश घेतला. या कॉलेजमधले नामवंत प्राध्यापक डॉक्टर पर्सिव्हल सिमॉन्डन्स हे माझे मार्गदर्शक होते. या संशोधनासाठी मी निवडलेला विषय होता महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या प्रेमभावना. या विषयाला कॉलेजच्या अभ्यास समितीने मान्यता दिली. मी वेगाने संशोधन चालू ठेवलं.
विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे PhDच्या उच्च पदवीसाठी अभ्यास आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ विषयाला मान्यता मिळणं पुरेसं नव्हतं, तर एक पात्रता चाचणी उत्तीर्ण होणं आवश्यक होते. अभ्यासाची उत्तम तयारी करून मी परीक्षेला गेलो. प्रश्नपत्रिका जेव्हा हातात प्रत्यक्ष पडली तेव्हा मात्र मी तयार करणाऱ्या प्राध्यापकांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटली. प्रश्नपत्रिकेतले पहिल्या भागातले प्रश्न विस्तृत उत्तर द्यायला लागतील असे होते, पण प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या भागात मात्र आधीच्या प्रश्नांच्या जोडीचे 200 वस्तुनिष्ठ प्रश्नांचाही समावेश केला होता. एखाद्या मानसशास्त्रज्ञाची जन्मतारीख, त्याचं जन्मगाव, त्याच्या कोणत्या तरी पुस्तकाचं नाव अशा प्रकारचे फुटकळ वस्तुनिष्ठ प्रश्न त्यात विचारले होते. मला वाटायला लागलं की पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारणं हा निव्वळ बालिशपणा आहे. PhDचं संशोधन करणारे विद्यार्थी हे वयाने आणि मनाने परिपक्व असतात. ते उच्च शिक्षण घ्यायला पात्र आहेत का नाहीत याची चाचणी घ्यायची असेल तर त्यांना त्या विषयाचं किती सखोल ज्ञान आहे हे तपासून पाहायला पाहिजे. एखाद्या मानसशास्त्रज्ञाची जन्मतारीख किंवा जन्मगाव लक्षात ठेवत बसण्यापेक्षा त्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले विचार त्यांनी कितपत आत्मसात केले आहेत हे पाहणंही जरुरीच आहे. विद्यार्थ्यांनी हे विचार आत्मसात केले आहेत का नाहीत याची पडताळणी अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांवरून घेता येणं कठीण आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना असे वरवरच्या निवथळ प्रश्न विचारून त्यांचं या विषयातलं ज्ञान सखोल आहे की नाही याबाबत अनुमान काढणं गैर आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर घोकंपट्टी करूनही देता येऊ शकतात, पण संशोधनाची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करायला लावून त्यांचा मौल्यवान वेळ नाहक वाया घालवणं म्हणजे निव्वळ पोरखेळच आहे. मला अगदी राहावेना प्रश्नपत्रिकेतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून झाल्यावर सर्वात शेवटी उत्तरपत्रिकेत मी एक टीप लिहून ठेवली. मी लिहिलं, वरील सारखे फालतू प्रश्न पदव्युत्तर वर्गातल्या विद्यार्थ्यांना विचारण्याची खरोखरच आवश्यकता होती का? मानसशास्त्राचा एक सिद्धांत असं सांगतो की घोकंपट्टी करून मिळवलेल्या ज्ञानापेक्षा एखाद्या विषयाचा अर्थ समजून संगतवार केलेला अभ्यास श्रेष्ठ असतो. मग या परीक्षेत मात्र घोकंपट्टीवर भर देणारे प्रश्न का विचारले आहेत? परीक्षेच्या स्वरूपाबाबत मी केलेली टीका टिप्पणी अगदी रास्तच होती. याबाबत माझ्या मनात कुठला संदेह नव्हता, पण ती टीप प्राध्यापकांच्या चर्चेचं लक्ष होईल याचा मात्र मला अंदाज आला नव्हता. डॉक्टर पर्सिव्हल सिमॉन्डर्सकडून त्याबाबतची हकीकत कळली. ती टीप वाचून डॉक्टर आर्थर गेट्स या मानसशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी त्याबाबत चर्चा करण्यासाठी प्राध्यापकांची एक सभा आयोजित केली. उत्तरपत्रिकेत टीप लिहिणारा हा विद्यार्थी अतिशहाणा आहे. तो नक्कीच कम्युनिस्ट असणार. त्याच्या आगाऊपणाबद्दल शिक्षा म्हणून त्याला PhDच्या अभ्यासक्रमाला प्रवेशच दिला जाता कामा नये. डॉक्टर गेट्स यांची भूमिका फारच आक्रमक होती. सिनेटर जोसेफ मॅकॅर्थी यांनी स्मिथ ॲक्ट नुकताच संमत केल्यामुळे देशात सर्वत्र अँटी कम्युनिझमचे वारे वाहत होते. दुसरं महायुद्ध संपलं असलं तरी अमेरिका आणि सोव्हिएट युनियन यांच्यातल्या शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. प्रशासकी पितांविरुद्ध थोडा जरी आवाज उठवला तरी कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून धरपकड करणं, तपास करणं, तुरुंगात टाकणं अशा गोष्टी या ॲक्टमुळे सोप्या झाल्या होत्या. ज्या अर्थी टीप लिहिण्याचं धाडस दाखवलं होतं त्या अर्थी मी कम्युनिस्ट असणार याबाबत डॉक्टर गेट्स यांची खात्री पडली होती. मला प्रवेश न देण्यासाठी ते वारंवार आग्रही प्रतिपादन करत होते, पण त्या प्रतिपादनाबाबत कडवी भूमिका घेणं त्यांनाही जड जायला लागलं, कारण त्या परीक्षेत केवळ विस्तृत प्रश्नांतच नव्हे तर वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्येही मला मिळवलेले गुण सर्वोत्कृष्ट होते. टीचर्स कॉलेजमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तोपर्यंत या परीक्षेचे इतके उच्च गुण कधीच मिळाले नव्हते. कॉलेजमधलं गुणाबाबतचे पूर्वीचे सर्व उच्चांक मी मोडले होते. इतके अतिउत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला त्याने लिहिलेल्या टीपेखातर प्रवेश नाकारावा हे इतर प्राध्यापकांना फारसं मानवलं नाही. शेवटी अगदी नाखुशीने का होईना पण विरोध मागे घेऊन डॉक्टर आर्थर गेट्स यांनी PhD संशोधनासाठी अनुमती दिली. राहून मला आश्चर्य वाटत होतं की खरं तर ती टीप प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला उद्देशून होती. कुठल्याही प्राध्यापकाच्या वैयक्तिक टीका टिप्पणी त्यात केलेली नव्हती. असं असताना केवळ डॉक्टर आर्थर गेट्स यांचं प्राध्यापकाचं नेमकं काय बिनसलं असावं? पण त्याचंही उत्तर डॉक्टर पर्सिव्हल सिमॉन्ड्स यांच्याकडून मिळालं. PhDच्या संशोधनासाठी जी पात्रता चाचणी तयार केली होती ती डॉक्टर आर्थर गेट्स यांच्या मार्गदर्शनात खाली तयार करण्यात आली होती. नकळतपणे त्यांच्या मर्मस्थानावरच हल्ला झाल्यामुळे ते असे चवताळून उठले होते. या प्रकरणावर पडदा टाकताना जीवनातला एक महत्त्वाचा धडा मी शिकलो, तो म्हणजे आपल्या बोलण्यात आणि लिहिण्यात जे शब्द येत असतात ते शब्दशः तटस्थ असतात, पण त्या शब्दांचा आपण जो अर्थ लावतो असतो त्या अर्थावर आपल्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. म्हणूनच एखाद्या मनुष्याच्या मानसिक घडामोडी समजून घ्यायच्या असतील तर काय घडलं यापेक्षा त्या घडण्यातून तो काय अर्थ काढत असतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर PhDचं संशोधन मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली जे जोमाने चालू केलं ते माझ्या संशोधनाचा विषय महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या प्रेमभावना हा असला तरी त्यात कामभावनाही अंतर्भूत होती. किंबहुना प्रेम आणि कामभावनेचे निरनिराळे पैलू शोधण्यावरच माझ्या संशोधनाचा भर होता. प्रेमभावनेशिवायही कामभावना अनुभवता येते,
पण प्रेमभावना आणि कामभावना यांचा मिलाप झाला असेल तर दोन्ही भावना उत्कटपणे अनुभवता येतात. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वाटणाऱ्या प्रेमभावनेत या सर्व पैलूंची गुंफण कितपत झाली याची चाचणी करणारी एक प्रश्नावलीच मी तयार केली होती. त्यानुसार सर्व माहिती मी संकलित केली. संशोधनाला आवश्यक अशा अनेक ग्रंथाचं आणि जर्नल्सचं वाचनही जोडीने चालू होतं. प्रबंधासाठी आवश्यक असणारी सर्व चर्चासत्रही मी यशस्वीरित्या पार पाडली आणि अखेर या पूर्वतयारीनंतर प्रबंध लिहायला प्रारंभ करायचं ठरवणं आणि प्रत्यक्ष होणं यात किती महदंतर आहे हे कळण्यासाठी यापूर्वी अनेक वादळं मी पचवली होती. यावेळेसही तशीच पुनरावृत्ती झाली. माझा PhDचा मार्ग सुकर नव्हता. आत्तापर्यंत इतके टक्के टोनपे खाल्ले होते की हा मार्ग सुकर असता तरच नवल वाटलं असतं. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची मानसिकता तयारी मी ठेवली होती. टीचर्स कॉलेजमधल्या काही सनातनी नीती मार्तंडामुळे मुळी संशोधनाच्या विषयालाच आक्षेप घेतला. त्यांनी असं मत मांडलं की आपल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी प्रेमभावनेवर आणि कामभावनेवर संशोधन करून प्रबंध लिहिला तर अश्लील विषयांना पाठबळ दिल्याबद्दल विद्यापीठाची बेअब्रू होण्याचा संभव आहे. न्यूयॉर्क शहरातलं एखादं वर्तमानपत्र असल्या प्रबंधाविषयी काहीतरी प्रक्षोभक मजकूर छापून विद्यापीठाची नाचक्की करण्यातही संभव आहे. सुरुवातीच्या समितीने माझ्या प्रबंधाच्या विषयाला दिलेली मान्यता रद्दबातल करावी की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी 12 प्राध्यापकांची एक बैठक भरली. मार्गदर्शकांसह मलाही या बैठकीत पाचार करण्यात आलं होतं. माझे मार्गदर्शक डॉक्टर पर्सिवल सिमॉन्डन्स यांना त्यावेळी विद्यापीठाने वॉशिंग्टन येथे आर्मीचे सल्लागार म्हणून पाठवलं असल्यामुळे ते दीर्घ रजेवर गेले होते. त्याऐवजी डॉक्टर गॉडविन वॉटसन नावाचे प्राध्यापक माझे तात्पुरते मार्गदर्शक होते. प्राध्यापकांच्या बैठकीत प्रबंधाची आणि त्यासाठी केलेल्या कामाची इत्थंभूत माहिती मी सादर केली. संशोधनाबाबत मला पूर्ण आत्मविश्वास होता. प्रबंधासाठी माहिती जमवण्याकरता कोणत्या पद्धतीचा आणि साधनांचा अवलंब केला याचाही समग्र वृत्तांत मी समोर सदस्यापुढे केला होता. माझी बाजू समर्थपणे मांडण्याचं काम मी उत्तम प्रकारे केलं होतं. अर्थातच त्यानंतर मला या बैठकीतून बाहेर पडावं लागलं. निर्णय घेतला जाईल याची मला निश्चितच काळजी होती. पण निर्णय माझ्या बाजूने लागला तरी काय होईल या चिंतेच्या वावटळीपासून मी स्वतःला दूर ठेवलं होतं. मी करू शकलो कारण प्रतिकूल परिस्थितीत मानसिक प्रक्रिया कशा असतात याचा मी बारकाईने अभ्यास केला होता. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती अनपेक्षितपणे उभी ठाकते तेव्हा त्या परिस्थितीच्या नुसत्या विचारानेच आपण इतकं गर्भगळीत होतो की ती परिस्थिती निभावून नेण्यासाठी शिल्लक असणारं उरलं सुरलं मनोधैर्य त्या गर्भगळीत होण्यासाठी नष्ट होतं आणि मग ती परिस्थिती मला सहनच करता येणार नाही असा वास्तव निष्कर्ष काढून आपण स्वतःच्या चिंतेच्या खाईत लुटून देतो. जादूची कांडी फिरेल आणि आपल्या पुढील समस्या तात्काळ नाहीशी होईल अशी समजूतही कधी कधी मनाशी बाळगते. पण भ्रमाचा भोपळा पूर्ण वस्तुस्थिती जेव्हा अंगावर उलटते तेव्हा मात्र हतबल होऊन कोसळून पडतो. म्हणजेच प्राप्त परिस्थितीपेक्षाही त्या परिस्थितीबाबतचे विचार अत्यंत भयप्रद असतात. त्याच परिस्थितीबाबत थोडासा वेगळा विचार करण्याची सवय स्वतःला लावून घेतली तर आपण कोसळण्यापासून स्वतःला सावरू शकतो. त्या रात्री हा विचार मी स्वतःला परत पटवून दिला. अकारण भयभीत न होता शांतपणे वाट पाहण्याचं ठरवलं. डॉक्टर गॉडविन वॉटसन कडून त्या बैठकीतला निर्णय मला दुसऱ्या दिवशी कळला. बैठकीतल्या 11 सदस्यांनी माझ्या बाजूने आणि 2 सदस्यांनी माझ्या विरुद्ध मतदान केलं होतं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रश्नावलीच्या निमित्ताने मी प्रेम आणि कामभावनेचा उघड प्रश्न विचारत होतो. या भावना मनामध्ये जोपासायला जाणून बुजून उत्तेजनही देत होतो. वाईट वळण लावायलाही प्रोत्साहित करत होतो असे अनेक आरोप त्यांनी माझ्यावर ठेवले होते. या विद्यार्थ्याला आवर घातला नाही तर मुली कुमार्गाला लावण्याचं प्रमाण वाढत जाईल. मग वेळीच पावलं उचलली नाहीत म्हणून विद्यापीठाची नाचक्की होईल अशी भीती व्यक्त करून या 2 श्रेष्ठींनी विषयाला मंजुरी द्यायला कट्टर विरोध दर्शवला होता. 2 सदस्यांनी विरोध दर्शवला तरी बहुमत माझ्या बाजूने असल्यामुळे प्रबंध लिहिण्याचा मार्ग आता मोकळा झाला अशी उमेद बाळगत असतानाच डॉक्टर गॉडविन वॉटसन यांनी धोक्याची घंटा वाजवली. तुझ्या विरोधात मत देणारे 2च श्रेष्ठी असले तरीही ते इतके हेकट आणि वजनदार आहेत की तू अशा विषयांवर प्रबंध लिहिलास तरी त्यांची मान्यता मिळणं हे जवळजवळ अशक्यच आहे. समजा अगदी खटपट करून त्यांच्या विरोधात जाऊन विषयाला मान्यता मिळवायलीस आणि प्रबंध तयार केलास तरीही पुढे घेण्यात येणाऱ्या तोंडी परीक्षेचं प्रमुख तेच असल्याने त्यात तुला अनुत्तीर्ण करणं त्यांना सहज शक्य आहे. त्यापेक्षा विषयांचा नाद तू सोडावास ही उत्तम. डॉक्टर वॉटसन यांनी मला सावध केलं. या 2 श्रेष्ठींची नावं डॉक्टर वॉटसन यांनी कितीही गुप्त ठेवली तरी ते कोण असावेत याचा अंदाज मी सहजपणे सुरू करू शकतो. यापैकी एक होते डॉक्टर आर्थर गेट्स. प्रश्नपत्रिकेबाबत टिप्पणी करून मी यापूर्वीच त्यांचा रोष उडून घेतला होता.
त्यामुळे त्यांचं माझ्याबाबत फारसं चांगलं मत नव्हतंच. PhDच्या अभ्यासक्रमाला प्रवेश न देण्याच्या निर्णयाबाबत इतर प्राध्यापकांनी मला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना नमतं घ्यायला लागलं होतं. पण एकदा डिवचलं गेल्यावर या रागाचा वचपा ते कुठे ना कुठे तरी काढणार हेही मी गृहीत धरलं होतं. विशेषतः या प्रकरणात व त्यांच्या निर्णयावर माझं भविष्य अवलंबून असताना ते मला पुरेपूर कोंडीत पकडणार आणि त्यासाठी संपूर्ण वजनही खर्चीच घालणार अशी अटकळ मी मनाशी बांधली होती.